नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. 3 दिवसापासून श्यामच्या आंदोलनावर तोडगा नाहीच. मेलो तर गेलो, वाचलो तर तुमचा, श्यामचे भावनिक वाक्य. रोजच्या नवीन मागण्या ठेवत असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांचे म्हणणे. उन्हाची दाहकता, कधी पाऊस कधी विजेचा कडकडाट होत असतानासुद्धा दिग्रस इसापूरचा श्याम गायकवाडचे BSNLच्या 200 फूट उंचीच्या टावरवर आंदोलन सुरू आहे. श्यामने आंदोलन सुरू केले त्या पहिल्या दिवशी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळला, परंतु न डगमगता श्यामचे आंदोलन सुरू आहे. आर्णी येथे पंडित प्रदीप मिश्रा यांची श्री शिव महापुराण कथा सुरू आहे. भरपूर गर्दी होत असल्याने जिल्ह्यातील बडे अधिकारी त्या ठिकाणी गुंतून आहे. अशातच श्यामचे आंदोलन सुरू आहे. गटविकास अधिकारी रमेश खरोडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी 2दा श्यामच्या आंदोलनास्थळी भेट दिली, परंतु श्यामने आंदोलन मागे घेतले नाही. गटविकास अधिकारी रमेश खरोडे यांना विचारले असता श्याम गायकवाड नवनवीन प्रश्न उपस्थित करीत असल्याचे सांगितले. तर पोलीस स्टेशन दिग्रसने आंदोलनस्थळी बंदोबस्त लावला आहे. दिग्रसचे अनेक नागरिक श्यामची विचारपूस करतात. त्यावेळी मेलो तर गेलो आणि वाचलो तर तुमचा असे भावनिक वाक्य श्याम वापरत आहेत. एकंदरीतच श्याम गायकवाडचे आंदोलन कधी संपेल याची अनिश्चितता कायम आहे. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.